श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. जितेंद्र आव्हाडने प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल भाजपने गुन्हा दाखल करण्याची जोडभावी पोलीस स्टेशन येथे केली मागणी. वारंवार हेतुपरस्पर हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत असून शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचं अवमानकारक वक्तव्य केलं. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, भीमराव आसादे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर चिटणीस ओंकार होमकर, नरेश ताटी, राजू चौगले, अर्जुन मोहिते आदींनी केले. या प्रसंगी बोलताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे म्हणाले की जितेंद्र आव्हाडने केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक असून त्याने आमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या रामचंद्राबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागाव्याची मागणी केली. प्रभू रामचंद्राबद्दल वाचाळवीर जितेंद्र आव्हाड मांसाहारी होते असं वक्तव्य काल त्यांच्या पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं. शेण खाल्लं होतं का गू खाल्ला होता मला माहीत नाही त्यावेळेस वक्तव्य करताना. रामाबद्दल सगळं जग आदरानं बघतंय. जे 550 वर्षापूर्वी जे आपले राम मंदिर तोडण्यात आलं तिथं आज लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होत असताना अशा वेळेस मुद्दामून असं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे. त्यामुळं आज जोडभावी पेठ येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हे मला वाटतंय की ह्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडला कुठं दंगल घडवायची आहे का, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे का, असा एक त्याच्यामागचा उद्देश आव्हाडांचा दिसतोय. आणि शरद पवार पुरोगामी म्हणतात स्वतःला, नास्तिक ते आहेत, पण त्यांच्या नास्तिकाबद्दल आम्ही कधी काय वक्तव्य केलं नाही. पण आमच्या आस्थेवर जर पवारसाहेबांनी पवारसाहेबाच्या साक्षीनं जर आव्हाड वक्तव्य करत असताल तर याचा अर्थ पवारसाहेबांची मूकसंमती आव्हाडांना आहे. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी निषेध करताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे जाणून बुजून केलेलं असून 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम असून या वक्तव्यानं आमच्या भावना दुखावल्या आहेत अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे प्रतिपादन अक्षय अंजिखाने यांनी केले. आपल्या गरळ ओकून सामाजिक शांततेचा भंग करणारे मुंबऱ्याचा तो जित्या आवाज जितेंद्र आव्हाड पण मला त्याला म्हणू वाटत नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्या आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचं त्यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून राम हा मांसाहारी होता अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं, खरंच या जितेंद्र आव्हाडला त्या ठिकाणी जोड्याने हाणलं पाहिजे. कारण एके ठिकाणी आपल्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा 550 वर्षाचा वनवास जे या काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जे आयोजित राम मंदिराचं जे काम आहे ते रखडून ठेवलं होतं. कुठेतरी कुणाचं तरी लांबून लक्ष करण्यासाठी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. ते काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडनी केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केली. भाजप निमंत्रित सदस्य सागर अतनुरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या सडक्या बुद्धीचं प्रदर्शन असून जाहीर माफी जर जितेंद्र आव्हाडने मागितली नाही तर त्याला महाराष्ट्र राज्यात काय त्याच्या घराबाहेर येणे देखील मुश्किल होईल असं प्रतिपादन केलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमचे हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाबद्दल प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत असं त्याच्या सडक्या बुद्धीचं मला वाटतं, त्यांच्या सडक्या बुद्धीचं मला कीव येतं. कारण प्रभू श्रीराम हे पूर्ण आमच्या भारत मातेचं भारतीयांचं आराध्य दैवत असताना आमच्या श्रद्धेला आमच्या आस्थेला कुठंतरी यांनी काळीमा पासण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहेत. जितेंद्र आव्हाडच्या या बुद्धीला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात
आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही जोडबापेठ पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि जितेंद्र आव्हाडला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, यापुढं जर त्यांनी बेताल वक्तव्य थांबवलं नाही तर आम्ही सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरून आणि त्याला रस्त्यावर फिरण्याचं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही. आणि जिथे दिसेल तिथं जोड्यानं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नव्या कॅलेंडर वर्षातील नव्या संकल्पना 2024 या आर्थिक नव्या वर्षात आपल्या मनातील आशा आकांक्षासह इच्छित मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा. तसेच सोलापूरच्या मीडिया क्षेत्रात गेल्या 4 वर्षात सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवलेले सोलापूरचे सर्वात आवडतं जनदर्पण न्यूज चॅनेलच्या 5व्या वर्धापन दिनास तसेच 2024 या नव्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सीताराम महांकाळ, अध्यक्ष जय माता दी अशोक चौक नवरात्र महोत्सव मंडळ, अशोक चौक, सोलापूर. सल्लागार एक्साइज कन्सल्टंट.